श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया या 7 राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा. 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी हा सण येतो. यावर्षी 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया हा सण आहे. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले. भगवान परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला. अक्षय तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य कायम राहते. त्याचा कधीही क्षय होत नाही अशी मान्यता आहे. चंद्र शुक्राच्या उच्चतेच्या प्रभावामुळे अक्षय तृतीयेला केलेली सर्व शुभ कार्ये तुम्हाला अनेक पटींनी शुभ परिणाम देतील. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीया या सणाला अनेक शुभयोग जुळून येणार असून काही राशींसाठी अतिशय शुभयोग ठरणार आहे. या राशींवर लक्ष्मीची कृपा तसेच धनलाभाचे योग तसेच वैभव समृद्धीत वाढ होण्याची योग जुळून येत आहेत. कारण या दिवशी जुळून येणारा गजकेसरी योग या राशींना शुभ ठरणार असल्याचं सांगितलं जातं. कोणत्या आहेत या भाग्यवान राशी, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. या दिवशी जलकुंभ दान करणे हे महापुण्य आहे असे विष्णू पुराणात सांगितले आहे. यावर्षी अक्षय तृतीयेला अतिशय शुभयोग जुळून येत आहे. अक्षय तृतीयेला गुरु आणि चंद्र यांचा गजकेसरी योग जुळून येत आहे. मेष राशीत सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रदित्य योग जुळून येत आहे. शिवाय मूल त्रिकोणी राशीतील शनीचा शासन नामक राजयोग आहे. मीन राशीत मंगळ आणि बुध यांचा धनयोग जुळून येत आहे. या दिवशी रवी योग आहे. या सर्व शुभयोगाने अक्षय तृतीयेचा सण काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. लक्ष्मीची कृपा देखील या राशींच्या व्यक्तींना अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळणार आहे. सुख समृद्धी, पद, पैसा ही या राशींना अक्षय तृतीयेच्या दिवसात मिळू शकेल असं सांगितलं जातं. त्यामध्ये पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीसाठी अक्षय तृतीये दिवशी जुळून आलेला हा शुभयोग सकारात्मक ठरू शकतो. जे काही काम मेष राशीच्या लोकांनी हाती घेतलं असेल त्यामध्ये त्यांना यश प्राप्ती होणार आहे. खूप वेळासाठी प्रलंबित असणारी कामे या काळात सुरू होणार आहेत. कौटुंबिक जीवनात काही समस्या होत्या त्याही आता संपुष्टात येऊ शकतात. त्याचबरोबर मेष राशीच्या व्यक्तींना या कालावधीत मालमत्ता आहे खरेदी करू शकता. त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे वृषभ रास. अक्षय तृतीयेला जुळून आलेला या शुभ योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. तसेच नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. पैशामुळे अडलेली कामे मार्गी लागू शकतात. या काळात गुंतवणूक करू शकता. तसेच या काळात जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो. त्यानंतरची तिसरी भाग्यवान रास आहे मिथुन रास. अक्षय तृतीयेच्या जुळून आलेल्या या शुभयोगावर मिथुन राशीच्या व्यक्तींना खूप चांगले फळ मिळणार आहे. भौतिक सुख सोयी मिळू शकतात. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही सहजरित्या पूर्ण करू शकता. कठोर परिश्रमानंतर यश नक्की मिळेल. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये
यश मिळण्याची शक्यता या काळामध्ये आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ देण्याची शक्यता आहे. त्यानंतरची चौथी भाग्यवान रास आहे कर्क रास. कर्क राशीतील व्यक्तींना अक्षय तृतीयेच्या या शुभयोगावर उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित प्रगती दिसून येईल. नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर तेही मार्गी लागू शकते. कर्क राशीच्या व्यक्ती या काळात नवीन काम सुरू करू शकतात. भविष्यात या कामाचे चांगले उत्पन्न त्यांना मिळू शकते. त्यानंतर भाग्यवान रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुख आणि समृद्धी या काळात वाढू शकते. एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. अक्षय तृतीयेच्या या शुभयोगावर तुळ राशीच्या व्यक्तींच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींसह परदेश गमनाचे योग आहेत. पुढची भाग्यवान रास आहे धनु. धनु राशीसाठी अक्षय तृतीया या दिवशी येण्याच्या शुभयोगामुळे चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे. व्यापारी भरपूर नफा कमवू शकतील. पैसेही वाचवू शकतील. तसेच त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण निर्माण होईल. करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकेल. धनु राशीच्या व्यक्तींना या काळात काही चांगल्या ऑफरही मिळू शकतील. तुमचे जर पैसे रखडले असतील तर तेही तुम्हाला या काळात नक्की मिळतील. त्यानंतरची भाग्यवान रास आहे मीन रास. अक्षय तृतीयेच्या शुभयोगामुळे मीन राशीसाठी हा काळ यशकारक ठरणार आहे. मीन राशीच्या लोकांना या काळात मिळणार आहे तसेच कामाच्या ठिकाणी अनुकूल असे वातावरण निर्माण होईल. एकामागून एक यश प्राप्त होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. ज्या व्यक्तींनी ध्येय ठेवले आहे त्यांना त्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल. अचानक आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. अक्षय तृतीयेच्या या शुभयोगावर या 7 राशींवर लक्ष्मीची कृपा होणार आहे. सुख समृद्धीत वाढ होणार आहे. गजकेसरी योग शुभ ठरणार आहे. अक्षय तृतीयेला करा हे खास उपाय. 1. श्री सुक्ताचे 11 वेळा पठण करा. 2. ओम श्री श्री नमः या मंत्राचा 5 ते 11 माळा जप करा. 3. माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूची पूजा केली जाते. भगवान विष्णूला पिवळी फुले, पिवळी मिठाई आणि पिवळी फळे अर्पण करा. 4. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी मंदिरात केळीचे झाड लावल्याने व्यक्तीचे वैवाहिक सुख वाढते. 5. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदयुक्त पाण्याचा शिडकावा करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा जाईल. 6. या दिवशी पाणी दान केल्याने मानसिक वेदना दूर होतात. मातीच्या भांड्यात पाणी भरून दान केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात. 7. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण अवश्य करावे. घरात सुख समृद्धी नांदेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.